नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये एक नवी माहिती समोर आलेली आहे। गेल्या वर्षीही लातूरमध्ये आलेला नीट पेपर आलेला होता अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मोठेगावकरचे पेपर लीक नेटवर्कशी जुने संबंध असल्याचंही बोललं जातंय। नीट यूजी 2026 पेपर लीक प्रकरणाच्या तपासात नवे धक्कादायक संकेत समोर येत आहेत। गेल्या वर्षीही नीटचा पेपर लातूरमधील एका कोचिंग नेटवर्कपर्यंत पोहोचल्याची शक्यता सीबीआय तपासात शिवराज मोठेगावकर याचे पेपर लीक नेटवर्कशी जुने संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान या कोचिंगमधून नीट 2025 मध्ये 19 विद्यार्थ्यांची विविध एम्समध्ये निवड झालेली होती। काही विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र 1-on-1 मेटरिंगच्या नावाखाली विशेष स्पेशल क्लास चालवले जात होते का याचाही तपास सुरू आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे आपल्यासोबत आहेत। वैभव, गेल्या वर्षीही लातूरमध्ये नीटचा पेपर आलेला होता आणि या मोठेगावकरचा या पेपर फुटी प्रकरणाशी जुने संबंध आहेत अशी देखील महत्त्वाची माहिती समोर आली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर मोठेगावकरांना ज्यावेळेस अटक झाली ना सीबीआय कडनं, त्यामध्ये तपासामध्ये आता नवीन जे खुलासे जे आहेत ते समोर येत आहेत। सीबीआयच्या तपासात असे संकेत मिळालेत की केवळ या वर्षी नाही तर गेल्या वर्षीही नीटचा पेपर परीक्षेपूर्वी लातूरमधील एका कोचिंग नेटवर्क पर्यंत पोहोचल्याची शक्यता आता तपासली जात आहे। तपास यंत्रणेच्या रडारवर असलेल्या या प्रकरणातील कोचिंग क्लासेसचे जे संचालक आहेत शिवराज मोठेगावकर यांचे पेपर लीक नेटवर्कशी जुने संबंध असल्याचा संशय आता सीबीआयने व्यक्त केला आहे। दरम्यान या कोचिंग मधील नीट 2025 मध्ये यशस्वी झालेले विद्यार्थ्यांच्या नोंदीची पडताळणी करण्यात आलेली असता तब्बल 19 विद्यार्थ्यांची देशातील विविध एम्स संस्थेमध्ये निवड झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। दिल्ली, हैदराबाद, भोपाळ, वाराणसीसह देशातील विविध एम्स संस्थेमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्याचे समोर आलेलं आहे। तपासात आणखीन एक गंभीर बाब समोर आली आहे की काही निवडक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विशेष स्पेशल क्लास चालवला जात होता का असा सुद्धा सीबीआयला संशय, याचाही तपास आता सुरू आहे। परीक्षेपूर्वी शेवटच्या काही दिवसापूर्वी स्वतंत्र पद्धतीने तयारी करून विद्यार्थ्यांची घेतली होती का याचा सुद्धा शोध जे आहे तो सीबीआय आता घेतोय। या प्रकरणामुळे देशात खळबळ उडाली आहे, पण या तपासातून आणखीन कोणते मोठे खुलासे समोर येणार आहेत यांच्याकडे सर्वांचे आता लक्ष लागलेलं आहे। नक्कीच वैभव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।